नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राधेश्याम ट्युटोरियल्स मध्ये आपलं स्वागत आहे। आपलं डिफरन्शिएशन सिरीज चालू आहे। ठीक आहे, पहिल्या लेक्चर मध्ये आपण फॉर्म्युले आणि ते फॉर्म्युले कसे इम्प्लिमेंट करायचे म्हणजे एकदम सिंपल एक्झाम्पल बघितली, बरोबर आहे का। आता नेक्स्ट जे काय आपलं लेक्चर आहे ते आहे प्रोडक्ट रूल वरती। ठीक आहे, म्हणजे या लेक्चर मध्ये आपण प्रोडक्ट रूल कसा इम्प्लिमेंट करायचा हे शिकणार आहोत, कारण हा जो पार्ट आहे तो 12th स्टँडर्ड मध्ये पण फार महत्त्वाचा आहे। ठीक आहे, मग आता समजून घ्या वन बाय वन, एक्झाम्पलच्या द्वारे आपण समजून घेऊयात। ठीक आहे, तर आता बघा, आणि हा सगळ्यात महत्त्वाचं, जर व्हिडिओ तुम्हाला आवडले तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। ठीक आहे, ओके। मग आता इथं बघा, प्रोडक्ट रूल काय सांगतो, तर फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म यू आणि व्ही, तर फर्स्ट टर्म ॲज इट इज जी काय असेल ती डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म। ठीक आहे, आता प्रोडक्ट रूल कोणत्या फंक्शन मध्ये वापरला जातो तर समजून घ्यायचं की असे दोन फंक्शन की जे एकमेकांबरोबर मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत आणि त्या दोघांच्या मध्ये एक्स प्रेझेंट आहे, एक्स असणं इम्पॉर्टंट आहे तरच प्रोडक्ट रूल वापरला जाणार आहे। ठीक आहे, ओके। मग आता इथं बघा, रूट एक्स हे फंक्शन आहे, ठीक आहे, आणि कॉट एक्स आहे, दोघांमध्ये काय मल्टिप्लिकेशन आहे। मग रूल प्रमाणे ह्या रूट एक्सला आपण काय मानणार यू आणि या कॉट एक्सला आपण काय मानणार आहे व्ही, बरोबर आहे का। ओके, मग आता रूल प्रमाणे ह्याला आपण काय करूयात, डिफरन्शिएट करूयात विथ रिस्पेक्ट टू एक्स, वायचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे dy बाय dx। आता रूल काय सांगतो बघा, फर्स्ट टर्म ॲज इट इज, फर्स्ट टर्म ॲज इट इज म्हणजे रूट एक्स ॲज इट इज येणार आहे, डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी बाय dx ऑफ काय सांगा कॉट एक्स, प्लस पुढे काय येणार बघा, इथं खाली लिहितो मी कॉट एक्स ॲज इट इज आणि डेरिव्हेटिव्ह डी बाय dx ऑफ फर्स्ट टर्म म्हणजे काय सांगा रूट एक्स। क्लिअर इथपर्यंत, म्हणजे बघा फर्स्ट टर्म ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म, म्हणजे दोन वेळा डेरिव्हेटिव्ह काढायचे फक्त, बाकीच्या दोन टर्म मध्ये आहे तशाच ठेवायच्या। मग आता नेक्स्ट स्टेप, खाली रूट एक्स तसंच ठेवा, ओके, इंटू कॉटचं डेरिव्हेटिव्ह सांगा, कॉटचं डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1। ठीक आहे, म्हणजे इथं आलं कॉटचं डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स। ठीक आहे, मध्ये साइन कोणतं आहे प्लस, त्यानंतर कॉट एक्स तसंच राहणार आहे, ओके, आणि मल्टिप्लाय बाय हे जे काय रूट एक्स आहे त्या रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येणार सांगा 1/2 रूट एक्स, आणि त्या आतल्या एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1, म्हणजे रूटचं डेरिव्हेटिव्ह काढा 1/2 रूट एक्स, आणि हेच आपलं फायनल आन्सर असणार, लक्षात घ्या, इक्वल टू dy बाय dx, हेच आपलं फायनल आन्सर असणार आहे। ठीक आहे, सोपं आहे रूल। ठीक आहे, आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा, हे एक्झाम्पल याच्यामध्ये पण हा जो सगळा अख्खा ब्रॅकेट दिसतोय त्याला आपण यू मानणार आहे आणि हा सेकला आपण काय मानणार आहे व्ही मानणार आहे। करेक्ट इथपर्यंत, ठीक आहे। बरं, ह्याच्यामध्ये एक्स आहे, ह्याच्यामध्ये एक्स आहे, चला ठीक आहे। मग आता रूल इम्प्लिमेंट करूयात, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय म्हणूयात एक्स, वायचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे dy बाय dx इक्वल टू फर्स्ट टर्म ॲज इट इज, म्हणजे हे ब्रॅकेट आहे तसंच राहणार आहे, म्हणजे काय येणार सांगा इथं 4x² मायनस 7x प्लस 5। ठीक आहे, डी बाय dx ऑफ सेकंड टर्मचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे सेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे, करेक्ट आहे, ओके। मध्ये साइन कोणतं आहे प्लस, ते प्लस मी खाली घेतो इथं, त्यानंतर पुढं सेक एक्स तसंच राहील, ओके, आणि आता कुणाचं डेरिव्हेटिव्ह सांगा डी बाय dx ऑफ ब्रॅकेट मधल्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह 4x² मायनस 7x प्लस काय येणार आहे 5। आता डेरिव्हेटिव्ह काढूयात आपण, सांगा ही टर्म तशीच राहणार आहे, म्हणजे काय सांगा ब्रॅकेट तसंच राहणार आहे 4x² मायनस 7x प्लस 5 तसंच राहणार, डी बाय dx ऑफ सेक एक्स, सेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असते सांगा, बघा जरा पाठ केला असेल तुम्ही, सेक एक्स इंटू टॅन एक्स, म्हणजे इथं काय येणार सांगा डेरिव्हेटिव्ह येणार याचं सेक एक्स इंटू काय सांगा टॅन एक्स, मध्ये साइन कोणतं आहे प्लस, पुढं सेक एक्स तसंच राहणार आहे, ओके, सेक एक्स तसंच राहिलं, आणि आता ह्याचं डेरिव्हेटिव्ह काढताना कसं काढणार बघा, मल्टिप्लाय करून ब्रॅकेट मध्ये काढतो। पहिल्यांदा 4x² डेरिव्हेटिव्ह काढताना कसं काढणार, 4 मल्टिप्लिकेशन मध्ये तसंच राहणार आहे, राहिलं x², x² डेरिव्हेटिव्ह काढताना 2 पुढे येतो, म्हणजे 2 पुढे आला, आणि x तसंच राहतो, आणि 2 मधून 1 काय होतो मायनस, म्हणजे 2 x⁻² किती येणार आहे 1, x⁻n च्या फॉर्म्युल्याप्रमाणे डेरिव्हेटिव्ह काढला आपण। ठीक आहे, त्यानंतर मायनस, आता हा 7 तसंच ठेवतो मी बाहेर, एक्सचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, एक्सचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स किती असतंय 1, ठीक आहे, आणि प्लस हा जो 5 आहे त्याच्यामध्ये एक्स प्रेझेंट आहे का सांगा, +5 ही सेपरेट टर्म झाली, आणि ह्या सेपरेट टर्म मध्ये एक्सच नाहीये, म्हणजे ती कॉन्स्टंट झाली, आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय असतं नेहमी 0 असतं। इथपर्यंत क्लिअर आहे। मग आता हे असंच जरी ठेवलं तरी चालणार आहे, काहीच प्रॉब्लेम नाही, इथलं इथलं तुम्ही मल्टिप्लाय करू शकता, 4×2 = 8, हे -7 + 0 नाही लिहिलं तरी चालणार आहे। ठीक आहे, म्हणजे या पद्धतीने रूल इम्प्लिमेंट करायचे। तिसरं एक्झाम्पल बघूयात आता आपण,
आता 2 एक्झाम्पल ते तुमच्या लक्षात आलेत. मग व्हिडिओ पॉज करा, तिसरे एक्झाम्पल तुम्ही स्वतःहून सोडवा आणि नंतर मग त्या सोल्युशन बघा, म्हणजे तुम्हाला ऑन द स्पॉट सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. ठीक आहे, 2 एक्झाम्पल तर लक्षात आलेत. हे 2 एक्झाम्पल लिहून घ्या, व्हिडिओ पॉज करून वाटल्यास हे समजून घ्या, न बघता सोडवा लक्षात आले असतील तर. ठीक आहे, आणि त्यानंतर हे जे राहिलेली एक्झाम्पल आहे ते न बघता ट्राय करा, म्हणजे नक्की तुमचा विचार करताना चुकतंय कुठं ह्या गोष्टी क्लिअर होतील. ठीक आहे, मग आता इथं बघा, यामध्ये कशाला यू मानायचं सांगा, ह्याला यू मानणारे आपण, आणि ह्या अख्ख्या ब्रॅकेटला काय मानायचं, व्ही मानायचं. ठीक आहे, रूल प्रमाणे. मग सांगा हे तर काय म्हणणार आपण, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, dy बाय dx. फर्स्ट टर्म ऍज इट इज म्हणजे x⁴ तसंच राहणार आहे. डी बाय dx ऑफ कशाचं डेरिव्हेटिव्ह सांगा, तर 5 sin x मायनस 3 cos x प्लस पुढं सेकंड टर्म म्हणजे हे आहे तसंच राहणार आहे, म्हणजे आता हे मी खालीच घेतो, इथं पण काय सांगा 5 sin x मायनस 3 cos x तसंच. ठीक आहे, मल्टिप्लाय बाय डी बाय dx ऑफ काय येणार सांगा, x⁻⁴ किती येणार आहे, 4. करेक्ट आहे. ओके, फर्स्ट टर्म ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. पुढं इक्वल टू x⁴ तसंच राहणार, ह्यात काय बदल आहे का, नाही. ठीक आहे, ब्रॅकेट मध्ये बघा आता 5 तर तसंच राहिला. ओके, राहिलं साइन. साइनचं डेरिव्हेटिव्ह काय असते, कॉस, म्हणजे 5 मल्टिप्लिकेशन मध्ये राहणार आहे, साइनचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे cos x मायनस आता 3 तसंच राहिला. ठीक आहे, आता कॉसचं डेरिव्हेटिव्ह काय असतं सांगा, मायनस साइन, म्हणजे मल्टिप्लाय मध्ये काय येणार आहे तर मायनस साइन एक्स येणार आहे. ठीक आहे, ओके, म्हणजे फर्स्ट टर्म ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म, मध्ये साइन आहे प्लस, प्लस आलं, त्यानंतर हे तसंच राहणार आहे, म्हणजे काय सांगा 5 sin x मायनस 3 cos x ऍज इट इज राहिलं. ठीक आहे, आता इंटू करून ह्याचा डेरिव्हेटिव्ह काढताना x⁴ चं डेरिव्हेटिव्ह कसं येणार आहे, x⁻n प्रमाणे येणार आहे, n x⁻n मायनस 1. मग n इथं कोण आहे, 4, म्हणजे 4 पुढे आला, x तसंच राहिला, आणि 4 मधून 1 काय करा, मायनस करा. करेक्ट आहे. ओके, मग आता इथं हे सिम्प्लिफाय करूया थोडंसं, x⁻⁴. ठीक आहे, इथं पुढे काय आलं 5 cos x प्लस आला इथं काय सांगा, प्लस, कारण मायनस इंटू मायनस काय झालं, प्लस 3 sin x. ठीक आहे, त्यानंतर प्लस पुढं ब्रॅकेट 5 sin x मायनस 3 cos x तसंच राहिलं. ठीक आहे, ओके, मल्टिप्लाय बाय हे किती येणार आहे 4, x⁻⁴ मायनस 1 किती येणार 3, म्हणजे हे तुमचं डेरिव्हेटिव्ह झालं dy बाय dx. लयतले तुम्ही काय करू शकता, x³ याच्यातून कॉमन काढू शकता, तुम्हाला सिम्प्लिफिकेशन मिळू शकते. ऍज इट इज ठेवलं तरी चालणार आहे. ठीक आहे, इथं फक्त आपण इम्प्लिमेंटेशन बघतो की कशा पद्धतीने इम्प्लिमेंट करता येऊ शकतंय. करेक्ट आहे. ओके, आता हे झाल्यानंतर ना फोर्थ वन एक्झाम्पल बघूयात आपण. फोर्थ वन एक्झाम्पल मध्ये काय बघा इथं, तर या ठिकाणी असं दिलंय त्यांनी 1/x√x मायनस 3x² इंटू लॉग एक्स. तर ह्या अख्ख्या पार्टला आपण काय म्हणणार, u, या पार्टला आपण काय म्हणणार आहे, v, म्हणजे लॉग एक्स आपला v आहे आणि ते ब्रॅकेट आहे ते u आहे. ठीक आहे, मग पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह काढायच्या अगोदर थोडं सिम्प्लिफिकेशन करावं लागणार आहे. ते काय, तर लक्ष द्यायचं आता बघा शांतपणे. y इक्वल टू इथं x√x. आता x√x तर सांगतो मी तुम्हाला, x√x म्हणजे हे आहे सिम्बॉलिक फॉर्म, ह्याला इंडेक्स फॉर्म मध्ये करायचंय, म्हणजे x म्हणजे x⁻1, √x म्हणजे x किती आलं 1/2. याचा अर्थ x⁻1 + 1/2 आलं, म्हणजेच x⁻1 + 1/2 किती आलं सांगा 3/2, म्हणजे 1/x किती आलं 3/2 आलं. कळालं का. ओके, मायनस पुढचं तसंच राहणार आहे 3x² इंटू इथं काय येणार आहे लॉग एक्स, हे तसंच राहणार आहे. हे सिम्प्लिफिकेशन करणं गरजेचं आहे की x म्हणजे 1, √x म्हणजे 1/2, बेस सेम आहे, इंडेक्सची ऍडिशन होणार 1 + 1/2 3/2 आलं. करेक्ट आहे. ओके, आता यानंतर पुढं यानंतर असा पार्ट आहे की ह्याचा डेरिव्हेटिव्ह काढा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे dy बाय dx. ठीक आहे, आता सांगा रूल काय सांगतो, फर्स्ट टर्म ऍज इट इज म्हणजे 1/x⁻³ मायनस 3x² ऍज इट इज, डी बाय dx ऑफ कुणाचं डेरिव्हेटिव्ह लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह. ओके, मध्ये साइन प्लस पुढं लॉग एक्स ऍज इट इज, डी बाय dx ऑफ कुणाचं डेरिव्हेटिव्ह सांगा इथं 1/x⁻³ मायनस 3x² चं डेरिव्हेटिव्ह. आता इथं समजून घ्यायचं, हे तर तसंच राहणार आहे 1/x⁻³ तसंच, मायनस 3x² आहे तसंच राहिलं, इंटू लॉग एक्स, लॉगच्या पुढची टर्म काय एक्स, एक्स आता लॉगचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, लॉगच्या पुढे जे काय असेल ते 1/ला येणार आहे, म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे 1/x येणार आहे. ठीक आहे, मध्ये साइन कोणतं इथं प्लस, प्लस घेतलं,
लॉग एक्स तसंच ठेवलं, ओके, मल्टिप्लाय बाय इथं स्क्वेअर ब्रॅकेट. आता 1/x⁵², x⁵ डेरिव्हेटिव्ह काय असते सांगा, तर 1/x⁴n प्रमाणे येणार आहे. म्हणजे इथं -n म्हणजे मायनस किती आलं 3/2 आणि इथं x⁵3/2 मध्ये 1 ऍड करा म्हणजे 3/2 + 1 बघा 3/2 + 1 कारण इथं x⁵n + 1 आहे. 3/2 + 1 काय येणार आहे तर 3 + 2/3 म्हणजे इथं किती आलं 5/3 आलं. कळालं का? म्हणजे इथं आलं 5/3 आलं. ठीक आहे. आता पुढं ह्याचं डेरिव्हेटिव्ह झालं इथं काढलं आपण, मध्ये साइन कोणतं आहे मायनस म्हणजे इथं मायनस आलं. आता हा 3 तसाच राहणार आहे. पुन्हा x² डेरिव्हेटिव्ह काढताना 2 पुढे येणार, ओके, x⁻² - 1 आलं या पद्धतीनं. कळालं इथपर्यंत? म्हणजे हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. ह्याच्यामध्ये सिम्प्लिफिकेशन तुम्हाला करायचं असेल तर 1/x आतमध्ये मल्टिप्लाय करा, नाही करायचं तसंच ठेवा. म्हणजे ही 4 एक्झाम्पल झाली की जे आपल्याला प्रोडक्ट रूल प्रमाणे सोडवता येऊ शकतात किंवा कसे सोडवायचे हे लक्षात आलंय. ठीक आहे. म्हणजे हे आता इम्प्लिमेंटेशन लक्षात आलंय, हे व्यवस्थित लिहून घ्या. ज्याही विद्यार्थ्यांनी व्हिडिओ पॉज करून हे सोडवले त्यांनी कॅल्क्युलेशन चेक करा. पुढे मागे टर्म झाले असते तरी काय प्रॉब्लेम नाही, पण या टर्म्स आल्या पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं सिम्प्लिफिकेशन ते x√x समजणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग आता हे शांतपणे लिहून घ्या. यानंतर पुढची एक्झाम्पल आपण बघूया. आता पुढची 2 एक्झाम्पल बघूयात आपण कोणती आहेत ती. तर हे एक्झाम्पल असे आहेत की y = 1 - 2 tan x + 5 + 4 sin x म्हणजे हे एक ब्रॅकेट हे एक ब्रॅकेट आहे. सेम रूल आहे, काहीच बदल नाही. 1 बाय 1 व्यवस्थित सोडवायचं आहे. या अख्ख्या ब्रॅकेटला u माना, या अख्ख्या ब्रॅकेटला काय माना v. ठीक आहे, ओके. आणि ह्या दोघांमध्ये काय मल्टिप्लिकेशन आहे 2 ब्रॅकेटमध्ये. तर कसं येणार बघा इथं. तर इथं डिफरन्शिएट करूयात विथ रिस्पेक्ट टू x. y चं डेरिव्हेटिव्ह येणार dy/dx. सांगा रूल काय सांगतो. पहिली टर्म ॲज इट इज म्हणजे पहिलं ब्रॅकेट तसंच राहील, 1 - 2 tan x तसंच राहील. d/dx ऑफ कुणाचं डेरिव्हेटिव्ह सेकंड ब्रॅकेटचं 5 + 4 काय येणार इथं sin x. त्यानंतर प्लसच्या पुढं सेकंड ब्रॅकेट ॲज इट इज 5 + 4 sin x तसंच. ठीक आहे. आणि काय सांगा d/dx ऑफ 1 - 2 tan x. करेक्ट आहे, ओके. आता पुढे बघा इथं 1 - 2 tan x तसंच ठेवा, मल्टिप्लाय बाय स्क्वेअर ब्रॅकेट 5 प्लस आहे म्हणजे 5 ही सेपरेट टर्म आहे. 5 मध्ये x आहे का कुठे इथं नाही, म्हणजे ही काय झाली कॉन्स्टंट टर्म. कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह किती असतं 0 प्लस 4 तसंच राहिलं, कोइफिशियंट साइनचा तसाच राहिला 4. साइनचं डेरिव्हेटिव्ह काय सांगा cos x. ठीक आहे, प्लस पुढं 5 + 4 sin x तसंच राहिलं. ठीक आहे, ओके, मल्टिप्लाय बाय स्क्वेअर ब्रॅकेट. आता 1 पण कॉन्स्टंट टर्म आहे, डेरिव्हेटिव्ह काय येणार सांगा 0. आता राहिलं -2, ओके, टॅनचा कोइफिशियंट -2 तसाच राहणार आहे. आणि टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय सांगा sec²x. मग फायनली बघाल तुम्ही तर इथं सिम्प्लिफिकेशन मध्ये 4 cos x पुढे येईल, फक्त हे -2 sec²x पुढे येईल, बाकी टर्म्स आहे तशाच राहतील. म्हणजे हा एक क्वेश्चन लक्षात आला. आता हा तर पार्ट तुमच्या लक्षात आला ओव्हरऑल की कसा इम्प्लिमेंट होतो का होतो. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट हा की जिथं इथं आता 2च फंक्शनचा आपण मल्टिप्लिकेशन असताना डेरिव्हेटिव्ह बघितले, कारण मॅक्सिमम ह्याच्यावर क्वेश्चन येतात. आता हा जर पार्ट आला की 3 फंक्शन मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत तर मग त्याचा पण मी फॉर्म्युला लिहून दिला. मी फॉर्म्युला सांगतो पहिल्यांदा. फॉर्म्युला काय d/dx ऑफ u × v × w. काय सांगा इथं u × v dw/dx प्लस u × w dv/dx प्लस त्यानंतर v × w du/dx. करेक्ट आहे, ओके. मग आता रूल काय सांगतो, पहिली दोघं तशीच ठेवा, तिसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह काढा. त्यानंतर पहिला आणि तिसरं तसंच ठेवा, दुसरं डेरिव्हेटिव्ह काढा. प्लस दुसरं आणि तिसरं तसंच ठेवा, पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह काढा. सरळ मार्ग आहे, काय अवघड नाही. मग आता रूल इम्प्लिमेंट करूयात आपण. सांगा y चं डेरिव्हेटिव्ह dy/dx. सांगा पहिली 2 टर्म तशाच sin² x² sin x तसंच राहिलं. डेरिव्हेटिव्ह कोणाचं येणार सांगा इथं log x चं, ओके. प्लस पुढं x² आणि log x तसंच राहील, x² आणि log x तसंच राहील. पुन्हा डेरिव्हेटिव्ह येणार आहे मधल्या टर्मचा d/dx ऑफ काय येणार आहे sin x प्लस पुढं sin x × log x तसंच राहील. कुणाचं डेरिव्हेटिव्ह येणार सांगा d/dx ऑफ येणार x². करेक्ट आहे,
ओके, मग आता इथे एकाचा डेरिव्हेटिव्ह काढायचं, बाकी दोन टर्म, ह्या दोन टर्म, ह्या दोन टर्म आणि ह्या दोन टर्म तशाच राहणार आहेत ना, त्यात काय बदल होणार आहे का? नाही. ज्याचा डेरिव्हेटिव्ह निघतंय त्याचाच फक्त बदल होणार आहे. मग आता पुढे काय येणार बघा, इथं एक्स स्क्वेअर आलं, इथं आलं साइन एक्स. लॉगच्या पुढच्या टर्मचं जे काय फंक्शन आहे, लॉगचं डेरिव्हेटिव्ह काय असतं? 1 अपॉन जे काय पुढे असेल ते. 1 अपॉन कोण आहे? आता इथं पुढे कोण आहे? एक्स. तर लॉगचं डेरिव्हेटिव्ह आलं 1 अपॉन एक्स. ठीक आहे, प्लस एक्स स्क्वेअर लॉग एक्स तसंच राहिलं, मल्टिप्लाय बाय साईनचं डेरिव्हेटिव्ह काय आलं? कॉस एक्स, आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 असतं लक्षात घ्या, प्लस पुढं साइन एक्स इंटू लॉग एक्स तसंच राहिलं, मल्टिप्लाय बाय एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2 पुढे येणार, एक्स रेज टू 2 मायनस 1 येणार आहे, आणि हे तुमचं फायनल आन्सर आलं या डेरिव्हेटिव्हचं. म्हणजे 3 फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढायला काय अवघड आहे का सांगा? काही नाही, फक्त समजून घ्यायचंय की कसं काढलं जाऊ शकतंय. ठीक आहे, म्हणजे हा पण रूल आता तुमच्या लक्षात आलेला आहे, त्यात काय नाविन्य नाही किंवा अवघड नाही आहे. ठीक आहे, आता जर सपोज असा क्वेश्चन आला, y इक्वल टू बघा साइन ए इंटू कॉस एक्स, साइन ए इंटू कॉस एक्स हे मल्टिप्लिकेशन आहे, तर मला सांगा आता ह्याच्यामध्ये प्रोडक्ट टूल वापरला जाऊ शकतो का? तर उत्तर आहे नाही. कारण काय? तर तुम्ही बघा, तुम्ही फक्त इंडिव्हिज्युअल ह्या टर्मचा विचार केला साइन एचा, कारण 2 टर्म लागतात ना, त्यातली एक टर्म तर साइन ए आहेच आणि दुसरी कॉस एक्स आहे, तर दोन्ही पण टर्म्स मध्ये एक्स असणं गरजेचं आहे. मग इथं एक्स आहे का साइन एच्या टर्म मध्ये? नाहीये. कॉसच्या टर्म मध्ये एक्स आहे, साइनच्या टर्म मध्ये एक्स आहे का? नाही. मग याचा डेरिव्हेटिव्ह कसं निघणार? तर साइन ए हा कॉस एक्सचा कोइफिशियंट झाला, इथं त्याला कॉन्स्टंट म्हणू शकत नाही आपण, कोइफिशियंट झाला. जसा की याच्यामध्ये मग आपण बघितलेलं 4 हा साइन एक्सचा काय आहे? कोइफिशियंट आहे 4, किंवा 2 -2 हा टॅन एक्सचा कोण आहे? कोइफिशियंट आहे, त्याला आपण कॉन्स्टंट म्हणतोय का? नाही. पण तुम्ही जर इथं बघाल तर 5 ज्याच्यामध्ये एक्सच नाहीये, तो मात्र इथं काय होतोय? कॉन्स्टंट होतोय. म्हणजे एखादा नंबर किंवा एखादी अशी टर्म की ज्याच्यामध्ये एक्स नाहीये, ती दुसऱ्या बरोबर एक्सच्या टर्म बरोबर मल्टिप्लिकेशन मध्ये असेल तर त्याला आपण काय म्हणतोय? कोइफिशियंट म्हणतोय. हे लक्षात ठेवा. मग हा जो साइन ए झाला हा कॉस एक्सचा काय झाला? कोइफिशियंट झाला. मग आता इथं वायचं डेरिव्हेटिव्ह काय आलं? dy बाय dx. आता साइन ए कोइफिशियंट आपण काय करतो? तसंच ठेवतो बघा इथं. आता डेरिव्हेटिव्ह काढताना इथं बघा, इथं या ठिकाणी 5 चं डेरिव्हेटिव्ह काय आलं? 0. 4 कोइफिशियंट आहे तसंच राहिला, फक्त ज्याच्यात एक्स आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह आलं. साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय आलं? कॉस एक्स. सेम -1 चं डेरिव्हेटिव्ह किती आलं? 0. -2 चं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे का? कोइफिशियंट आहे तसंच राहिला. tan चं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? sec स्क्वेअर x येणार आहे. म्हणजे कोइफिशियंट तसंच राहतो, लक्षात ठेवायचं. म्हणजे साइन ए तसंच राहणार आहे इंटू कॉस एक्स, ज्याच्यामध्ये एक्स आहे त्याचाच डेरिव्हेटिव्ह निघणार. मग कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय आलं सांगा इथं? मायनस साइन एक्स आलं. करेक्ट इथपर्यंत? म्हणजे हा पार्ट झाला तयार. म्हणजे साइन ए इंटू मायनस साइन एक्स हा पार्ट आपल्याला इथं मिळालेला आहे. म्हणजे हे पार्ट लक्षात आला की कुठं प्रोडक्ट टूल लावायचा, कुठं लावायचा नाही. म्हणजे आता असं पण येऊ शकतं ना, y इक्वल टू 2x cos x. आता इथं 2x cos x याच्यात 3 टर्म आहेत का? नाही. 2 हा कोइफिशियंट आहे एक्सचा, मग डेरिव्हेटिव्ह कसा येणार आहे? तर डेरिव्हेटिव्ह येताना लक्षात ठेवायचं की dy बाय dx इक्वल टू हा 2 कोइफिशियंट मल्टिप्लिकेशन मध्ये दोघांना पण, म्हणजे 2 बाहेर आला, आणि डेरिव्हेटिव्ह जे येणार आहे ते x cos x चं येणार आहे. म्हणजे ह्या दोघांच्यात प्रोडक्ट टूल लागणार, लक्षात घ्या. आणि हे जे 2 आहे ते सगळ्यांना मल्टिप्लिकेशन मध्ये असेल, कळलं का? म्हणजे 2 हा मी कुठे घेतला? बाहेर घेतला, आणि x cos x ह्या दोघांच्यात प्रोडक्ट टूल लावा, 2 टर्म्स तयार होतील, त्या सगळ्यांना 2 न मल्टिप्लाय होणार आहे. हे कळालं इथपर्यंत? ठीक आहे, एक काम करा, हे शांतपणे व्यवस्थित लिहून घ्या. आता आपण होमवर्कची काही एक्झाम्पल बघूयात, काही प्रॅक्टिस एक्झाम्पल बघूयात. ठीक आहे, म्हणजे आता बघा, जसं की ही जी एक्झाम्पल दिसते तुम्हाला, ही 4 पहिली ही आहेत प्रोडक्ट रूलवरचे होमवर्क. तुम्हाला सोडवायचे ते एक्झाम्पल. ठीक आहे, प्रोडक्ट रूलवरचे क्वेश्चन्स आहेत. त्याचबरोबर हे क्वेश्चन जर तुम्ही बघाल या साईडचे, म्हणजे इथं बघा, आता हा जर पार्ट बघाल तुम्ही, तर हा जो पार्ट आहे तो स्ट्रेट फॉरवर्ड आहे. जसं की आपण पहिल्या लेक्चरमध्ये बघितलंय की डायरेक्ट तुम्हाला डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं. ठीक आहे, एकदम बेसिकचा पार्ट होता. तुम्ही जर बघितलं नसेल तर मागचं लेक्चर नक्की बघा. बेसिकचा पार्ट आहे, फॉर्म्युले दिले, त्यामध्ये इम्प्लिमेंटेशन कसं करायचं ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील तिथं. म्हणजे हा पार्ट तो आहे. ठीक आहे, मग आता याच्यातले काही टिपिकल क्वेश्चन्स आहेत की जे डेरिव्हेटिव्ह तुम्हाला कदाचित जमणार नाहीत. मग त्यातले मी काही क्वेश्चन्स तुम्हाला सांगतो. जसं की हा पार्ट आहे बघा, 3 अपॉन एक्स रेज टू 3/2 ह्याचं डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं. तर डेरिव्हेटिव्ह काढताना हा 3 बाहेर ठेवायचा, राहिलं डी बाय डी एक्स ऑफ 1 अपॉन एक्स रेज टू 3/2.
करेक्ट आहे. ओके, आता पुढं 3 तसंच ठेवा. आता 1/x⁴n चा जर फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे की, ठीक आहे, त्याप्रमाणे डेरिव्हेटिव्ह काढा की -3/2 अपॉन x⁴. 3/2 + 1 म्हणजे किती येणार बघा इथं. आता 3/2 + 1 किती येणार आहे 5/2. कळलं? म्हणजे आन्सर इथे येताना असं येणार आहे 3 3 चा -9 अपॉन खाली 2 इंटू 1/x⁵ 5/2 आलं. क्लिअर इथपर्यंत? म्हणजे हे कसं डेरिव्हेटिव्ह काढायचं लक्षात आलंय. पुढं आता हा जर पार्ट तुम्ही बघितला इथला, काय क्वेश्चन आहे बघा इथं. तर क्वेश्चन या पद्धतीने आहे की 2/3 x√x. तर तुम्हाला माहिती आहे x√x आलं तर काय करायचं. आपण एका क्वेश्चन मध्ये पण बघितलंय ह्याचं डेरिव्हेटिव्ह निघत नाही. मग इथं प्रोडक्ट रूल वगैरे लावू नका, हे स्प्लिट करून दिलेलं फंक्शन आहे. मग इथं काय होणार आहे 2/3 तसंच ठेवा आणि x√x म्हणजे x⁻² किती असतंय 3/2 असतंय, लक्षात घ्या. मग आता ह्याचं तर डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहितच आहे की हे 2/3 मल्टिप्लिकेशनला जाणार आहे आणि x⁻³ चं डेरिव्हेटिव्ह जसं आता आपण काढलंय, ठीक आहे, x⁻n चं डेरिव्हेटिव्ह जसं काढतो त्या पद्धतीने काढायचं. ठीक आहे. ओके, त्यानंतर पुढं हे झाला, हा झाला पार्ट. आता इथं बघा 7⁷ ह्यात कुठे x दिसतोय का? नाही. मग डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 0 येणार आहे. त्याचबरोबर अजून काय, आता हा पार्ट ह्याच्यासारखाच आहे. म्हणजे हा लक्षात आला असेल तर हा पण लक्षात येणार आहे आरामात. ठीक आहे. मग आता हे क्वेश्चन्स आहेत, हे कुठले क्वेश्चन्स आहेत सांगतो तुम्हाला मी. हे सगळे क्वेश्चन्स आहेत 11th स्टँडर्ड मध्ये जे डिफरन्सिएशन आहे आपल्याला त्यातला जो दुसरा एक्सरसाइज आहे त्यातला पहिला आणि दुसरा क्वेश्चन मी हा तुम्हाला दिलेला आहे सोडवायला. हे सोडवून झाल्यानंतर त्यामध्ये तुम्ही सोल्युशन चेक करू शकताय. त्याच्यामधले सोल्युशन कदाचित सिम्प्लिफाईड असू शकतात. त्यामुळे तुमचे जे काय आन्सर्स आहेत ते आन्सर मॅच करण्यासाठी तुम्हाला सिम्प्लिफिकेशन खाली करावं लागेल. ठीक आहे. तुमचा आन्सर कदाचित वरच्या स्टेपला चाललेला असेल, पण पहिली गोष्ट आहे तुम्हाला इम्प्लिमेंटेशन जमलं पाहिजे. इम्प्लिमेंटेशन जमलं की मग पुढच्या गोष्टी आपोआप जमतात. ठीक आहे. मग आता व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.